तिचं आणि माझं फार वर्षापूर्वीपासून अनेक दिवसापर्यंत प्रेम प्रकरण चाललं होतं. परंतु 10वीच्या बोर्डाचे दिवस आले, तिच्यावरती घरच्यांचा दबाव वाढायला लागला आणि 10वीच्या बोर्डाच्या दबावाच्या खातर तिच्या आणि माझ्या प्रेमाचा खेळ घडला आणि ती कविता माझ्या आयुष्यातून निघून गेली. कविता आयुष्यातून निघून गेल्यानंतर मी फक्त कविताच करत राहिलो. परंतु त्या कवितेच्या माध्यमातून मात्र माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आणि तिचा आणि माझा खेळ गंडू नये म्हणून तिला पहिल्यांदाच सांगितलं की आयुष्यभर पुरेल अशी एखादी तरी बाब दे. कोजागिरीत असतील सगळे, ग्रहणात मला साथ दे आणि तो खेळ कधीही गंडू देण्याचं काम केलं. म्हणून कोड क्रमांक 40 विषय बोलतोय, खेळ गणला. खरं तर मित्रांनो, तयारीची भाषणं झालेली आहेत. वक्तृत्व स्पर्धेचा खेळ जर मला तर जिंकायचा असेल तर तयारीच्या स्पर्धेसोबत माझा उत्स्फूर्त स्पर्धेचा सुद्धा खेळ इथे गंडू द्यायचा नाही आणि उत्स्फूर्त स्पर्धेचा जर खेळ मी गंडू दिला नाही तरच मी वक्तृत्व स्पर्धेच्या खेळामध्ये नंबरापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे तयारी प्लस उत्स्फूर्त असं असताना तयारीचा खेळ न गणणाऱ्यांना आता उत्स्फूर्त सुद्धा न गंडू देणं याची जबाबदारी देखील महत्वाची वाटते. त्यामुळे खेळ गंडला याच्यावरती बोलत असताना इथं मला ते आठवण्याचं काम करतं. खरं तर मित्रांनो, काही वर्षापूर्वी असू द्या, इथल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा खेळ गणला होता, काय झाडी काय डोंगर काय अटी याच्या माध्यमातून राजकीय सत्तेचा कसा खेळ गणला होता तुम्हाला पाहायला मिळत होतं. खरं तर तो खेळ राजकीय सत्तेचा गणलाच होता. कारण ज्यावेळेस इथं शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता ते स्वतःच्या 50 खोके आणि एकदम ओके याच्यामध्ये ज्यावेळेस तिथं मशगूल होताना पाहायला मिळतात ना, त्यावेळेस त्यांच्या राजकीय सत्तेचा खेळ गणलाच होता. याच्यावरती माझं प्रश्नचिन्ह कोणतंही निर्माण होताना पाहायला मिळत नाही. खरं तर मित्रांनो, आजच्या काळामध्ये ज्यावेळेस खेळाच्या बाबतीमध्ये विचार करायला लागतो त्यावेळेस जागतिक स्पर्धेमध्ये टिकत असताना आपल्या भारताचा खेळ गणतोय का याच्यावरती आता आपल्या विश्वगुरूंनी मंथन करणं गरजेचं आहे. फक्त एखादा या ठिकाणी खेळ झाल्यानंतर त्यांचं सांत्वन करण्यासाठी न जाता इथल्या क्रीडा प्रकारातल्या खेळा प्रकारातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा इथं उपलब्ध करणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. तरच जागतिक स्पर्धेमध्ये आपला खेळ कधीही घडणार नाही. फक्त सांत्वन करून गरजेचं नाही तर त्या खेळा प्रकारातल्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांवरती सुद्धा तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर 2 मिनिटांची बेल वाजून गेलेली आहे. 3 मिनिटांच्या आत मला थांबायचा आहे. तो खेळ जर मी त्याच्या पुढे गेलो तर माझा गणण्याचा कार्यक्रम होईल. त्यामुळे तो गणू नये आणि मी बक्षिसाच्या या कुठल्या तरी योजनेमध्ये मला लाडक्या बहीण योजनेसारखे पैसे मिळावेत याच्या योजनेखातर खेळ गंडू करण्यासाठी थांबतो आणि धन्यवाद.